त्याच्या पहिले पण कुंभमेळा झाला बरोबर, त्यावेळेस एकही माणूस मृत्युमुखी पडला नाही साहेब. संपूर्ण शहर खड्ड्यामय करून टाकलेले, म्हणजे लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळं, म्हणजे सगळेजण त्रस्त आहे. महापौर मॅडम फिरताय सगळीकडे, लोकांना काय सांगताय मॅडम, सगळं नाशिकच पकड झालेले, संपूर्ण जे काही ठेकेदार आहे ते निकृष्ट दर्जाचं काम करताय साहेब, आणि कुठल्याही पद्धतीचं नियोजन नाही आहे. नाशिकमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावर मंत्री गिरीश महाजन यांना मनसे कार्यकर्त्यांनी असं घेरलंय. कुंभमेळ्याच्या आधी नाशिकमधील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामं महापालिकेनं हाती घेतली, पण पावसाळा आला तरी ही कामं पूर्ण झालेली नाहीयेत. एकीकडे रस्त्यांची अर्धवट कामं, पर्यायी रस्त्यांवरील खड्डे यामुळे गेल्या काही दिवसात 5 नाशिककरांचा जीव गेलाय. यावरून संतापाची लाट असतानाच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये आले. त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्याच वेळी मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत गिरीश महाजन यांना गाठलं. त्यावेळी नेमकं काय घडलं व्यवस्थित पहा. 5 लोक गेले. त्याच्या पहिले पण कुंभमेळा झाला बरोबर, त्यावेळेस एकही माणूस मृत्युमुखी पडला नाही साहेब. संपूर्ण शहर खड्ड्यामय करून टाकलेले, म्हणजे लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळं, म्हणजे सगळेजण त्रस्त आहे. मग आता समजा आपण कुंभमेळा करतो, सगळे रस्ते पण व्हाईट सगळे सिमेंटचे करतो की खालून त्या 7 प्रकारच्या युटिलिटी जात आहेत, कॅमेरे असतील, गॅस एजन्सी असतील, इलेक्ट्रिकच्या असतील, 7 प्रकारच्या युटिलिटी जात आहेत. म्हणजे कधी न होतं, म्हणजे लोक नाशिक बघायला येतील 4-6 महिन्यांनी. खरं आहे, मी वारंवार माफी मागितली नाशिककरांची. सांगितलं की बाबा तुम्हाला थोडा त्रास होणार आहे, पाऊस असल्यामुळे खड्डे पडत आहे, ती वस्तुस्थिती आहे, नाकारणार नाही. मागच्या वेळीच्या नियमामध्ये की 10 पट पैसे आपण एवढं जास्त तुमचं म्हणणं मान्य आहे, तुमचं म्हणणं मान्य आहे, परंतु आयुक्त मॅडमनीच काय केलं तर निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. वेद मंदिरासमोर स्वतः आयुक्त उभ्या राहिल्या, तो जो काय रस्ता आहे तो परत बनवलाच नाही साहेब, तो परत बनवला जे काही ठेकेदार आहे ते निकृष्ट दर्जाचं काम करताय साहेब, आणि कुठल्याही पद्धतीचं नियोजन नाही. बाबतीमध्ये आपण कुठे तडजोड करत नाही साहेब. आयुक्तांनी सांगितलं, मी त्या दिवशी उद्घाटन करून गेलो, मॅडमला सगळे तिथे गेले, मॅडम स्वतः प्रेसिंग प्रोग्राम फोन टाकले, एवढं म्हटलं असं तडे गेलेले म्हणून टाकले. तुम्ही अजून सांगा या रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे, आपण ते तोडून टाकू. आपण कोणत्या संस्थेला आपण विश्वासाने रस्ते आपण पूर्णपणे कोणत्याही कोपऱ्यामध्ये गेलं तर रस्ता खोदलेला आहे. महापौर मॅडम फिरताय सगळीकडे, लोकांना काय सांगताय मॅडम, सगळं नाशिकच पकड झालेले, संपूर्ण येणार नाही. अनेक कामं झालेले आहेत, कामं सध्या सुरू आहेत. हो सर, 5 लोक गेले ना साहेब. 4-5 महिन्यामध्ये सगळे रस्ते पूर्ण होतील. तुम्हीच म्हणाल की नाशिक आपलं किती सुंदर. सुंदर साहेब नाशिक. एक विनंती आहे तुम्हाला फक्त आता 5 लोक आपल्याला फक्त आता 5 लोक मृत्युमुखी पडले एवढं दिसतंय, परंतु आज जर आपण फक्त हॉस्पिटलमध्ये गेलो तर कित्येक लोक आज या खड्ड्यांमुळे ऍक्सिडेंट होऊन आजही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. लोकांचे म्हणजे विद्यार्थ्यांचे मी तुम्हाला देतो साहेब, सगळे शासनाकडनं यांना आपण हे बघा महापालिकेवर मी आज गेलो होतो, त्यांना सुद्धा आपण एकही स्थानिक माणसाला आपल्या काम नाही, स्थानिक माणसाला काम नाही साहेब. नाही, असं कसं आहे? आमच्या शहराचा प्रश्न आहे, आमच्या शहरामध्ये लोकांनी 30% मिळवली. आता मी काल रस्ते भाऊ आहे, परत 30% मिळवली काम घेतलं. कॉम्पिटिशन आता अग्रवाल साहेब आज परिस्थिती भयंकर असताना अग्रवाल साहेब त्यांना आपण 100% आज सांगितलं की त्यांना मला सगळं भेटायचं, उद्या का आलेली मला सांगा म्हणलं. अधिकारी कुत्रा करतील त्याच्यावर कारवाई करू. 4-5 महिन्यात नाशिकचा कायापालट होईल असा दावा गिरीश महाजन यांनी केलाय. पण गेल्या अनेक महिन्यांपासून नाशिककर भोगत असलेल्या यातनांचं काय, आणि उर्वरित पावसाळा सुद्धा नाशिककरांचा अशाच हाल अपेष्टांमध्ये काढावा लागणार आहे का, असाही प्रश्न आहे. नाशिकमधील कामांच्या ढिसाळ नियोजनाला जबाबदार कोण आहे
तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा.